पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं, तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम, नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम, नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दीना चरणी नेई, शरणागत दीना चरणी नेई, शरणागत दीना चरणी नेई, करुणा दृष्टी निहारी राजा राम, राम
राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे सारा सार वदविता सद्गुरुराया हो सारा सार वदविता सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो तन्मय हो नि बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय हो नि बलवंत प्रेमे गाऊ तन्मय हो नि बलवंत प्रेमे गाऊ बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रे श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश वंदुनिया तव पदास वंदुनिया तव पदास कीर्तनास उभी मी आज कीर्तनास उभी मी आज श्री गणेश जय गणेश वा गाऊनिया गोड गाणी गाऊनिया गोड गाणी आळविते चिंतामणी आळविते चिंतामणी राखी प्रभु आज लाज राखी प्रभु आज लाज श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश येऊनि मम कीर्तनास येऊनि मम कीर्तनास देई मनी मज धीरास देई मनी मज धीरास शुभवरहा देई उषास शुभवरहा देई उषास श्री गणेश जय गणेश श्री गणेश श्री गणेश श्री गणेश एकदा सगळ्यांनी 2 क्षण आपण नामस्मरण करूया शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे
सदा शिव शिव हर रे. नमः पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. शिवपद कमली वृंदवना, शिवपद कमली वृंदवना, शिवपद कमली वृंदवना. नमक चमक अभिषेक करावा, नमक चमक अभिषेक करावा, निशिदिनी साधू संगमना, निशिदिनी साधू संगमना, शिवपद कमली भृंगमना. वाह. दास म्हणे पूजेच्या समयी, दास म्हणे पूजेच्या समयी, दिमिकिटी बाजे मृदुंगमना, दिमकिटी बाजे मृदुंगमना, शिवपद कमली वृंगमना, शिवपद शिवपद कमली शिवपद कमली शिवेति मंगलं नाम यस्य वाणी प्रवर्तते, भस्मी भवन्ति पापानि कोटिजन्मार्जितान्यपि. पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, आजचा निरूपणाचा अभंग जे स्वतःला रामदास म्हणवून घेतात त्यांचा आहे. त्यांचं वर्णन करताना कवी म्हणतात, जया घेतला वेश हा मानवाचा, जया घेतला वेश हा मानवाचा, इथे जन्मला अंजनी बाळसाचा, तया शोभले नाम हे रामदास, नमस्कार माझा तयांच्या पदास, जय जय रघुवीर समर्थ. रामदास असून शिवावरती अभंग लिहिलाय, थोडं वेगळं वाटतं. पण संत हे असतात ते भगवंतामध्ये अपपरभाव मानत नाही.
देवी, गणपती, राम, विठ्ठल, शंकर, गणेश हे सगळे ईश तत्व हे एकच आहे असं मानतात. म्हणून ह्या अभंगात जरी शिवपद कमली भृंग असं म्हटलं असेल तरी रामपद काय आणि शिवपद काय यातील मूळ तत्व जे एक आहे. म्हणून समर्थ रामदास ह्या अभंगामध्ये म्हणतात, शिवपद कमली भृंग मना, शिवपद कमली भृंग. आपण सगळ्या लोकांना समजवायला जातो, आपल्यात समजत नाही आली तरी चालते, पण समर्थ माणसाला उपदेशच करत नाही आहेत, ते करतायत मनाला उपदेश. कारण मन जिथे जातं ना तिथे शरीर आपसूक जात असतं. म्हणून ते मनाला उपदेश करतायत की हे मना, तू ह्या शिवपद कमलाचा म्हणजे भृंग जसा असतो की ज्या प्रत्येक सुमनावर बसावं, मकरंद गोळा करावा, तसं हे मना तू अनेक विचार जरी मनामध्ये केलेस तरीसुद्धा शिवपदाचा जर तू चरण तिथे गेलास तर तुला तिथे नक्कीच सौख्य मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. म्हणून हे मन जरी चंचल असलं, चपळ असलं तरीसुद्धा समर्थ मनालाच उपदेश करतायत. कारण मनाचा एक मोठा गुण असा आहे की जे त्याला चिकटतं ते तिथेच राहतं. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण असं तुकोबासुद्धा आपल्याला सांगताना दिसतात. म्हणून अशा मनाला समर्थ सांगतायत की हे मना, तू शिवचरणाचा आश्रय घे. पुढच्या चरणामध्ये ते सांगतायत, नमक चमक अभिषेक करावा. आता आपण शंकरांचं जेव्हा मूर्ती बघतो, लिंग बघतो, शंकरांवरती अभिषेक करताना नेहमी रुद्राचा अभिषेक केला जातो. आणि त्या रुद्रामध्ये 2 भाग सांगितलेले आहेत, एक नमक आणि दुसरा चमक. आपल्याला ऐकताना चमे चमे असं आपण ऐकतो, आपल्याला थोडासा हास्य येतं कारण त्यातला अर्थ आपल्याला समजत नाही. तर नमकाचा जो भाग आहे तो शिवशंकरांची स्तवन आहे, स्तुती करण्याचा भाग आहे. आणि चमक जे आहे ते शिवांकडे मागणी करायचा तो प्रयत्न आहे, त्यांची प्रार्थना करायचे असं सांगितलेलं आहे. मग नमक चमक अभिषेक करावा. आपण बघतो की सगळ्या देवांमध्ये जर आपण बघितलं तर शिवशंकरांवरती सतत अभिषेक होत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शाळुंकेमध्ये अग्नितत्व सांगितलेलं आहे आणि ते अग्नितत्व शांत होण्यासाठी म्हणून अभिषेक केला जातो. मग हे अभिषेकसुद्धा अनेक प्रकारांनी करता येतात. पंचामृताचा केला जातो. अहो नुसत्या मधाचा केला तर त्याचं फळ काय आहे माहिती आहे? तुमच्या वाणीला गोडवा येतो. आज अहो वाणीला गोडवाच नाही आहे ना. अरे आणि कारे हीच भाषा झाली आहे. पण मधाचा अभिषेक करून बघा, तुमची वाणी सहजच मधाळ होईल. तुमचं मन हे पारमार्थिक क्षेत्राकडे लागतं. अहो गंगाजलाचा जर आपण शिवांना अभिषेक केला तर शिव आणि पार्वती ह्या दोघांचाही आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतो. आत्ताच महाशिवरात्र होऊन गेली. महाशिवरात्रीला उसाचा रसाचा अभिषेक शंकराला केला जातो. मग उसाच्या रसाचाच भगवान शंकरांना अभिषेक केला तर आपल्याला सौख्य प्राप्ती होते. नुसत्या जलाचा केला तर आपल्याला मनाला शांती मिळते, जी आज आपल्याला शांती मिळत नाही. असे अनेक अभिषेक ह्या शंकरांना सांगितलेले आहेत. शंकर ही देवता का आपण पूजन करायचं आहे तर ती मोक्ष देणारी आणि सुखप्राप्ती देणारी अशी ही देवता आहे. मनुष्य जन्मभर सुखामध्ये रमतो आणि जेव्हा शेवटची वेळ येते तेव्हा आधिव्याधी होतात आणि शंकर ही देवता प्रलयाची आहे, संहाराची आहे. मग ह्या शंकराकडे जर आपण प्रार्थना केली, त्याचं पूजन केलं तर आपल्याला जो शेवटचा काळ सगळ्या माणसांना कठीण जातो तो सुखावह होतो. म्हणून ह्या शंकरांना आपण त्याचं भजन पूजन करायचं असतं. ह्या शंकरांची अनेक नावं सांगितलेली आहेत. त्या प्रसंगानुरूप त्यांना नावं पडली आहेत. त्यांचं नाव एक आहे नीलकंठ.
अहो, नीलकंठ नाव कसं पडलंय मंडळी? ज्यावेळी समुद्रमंथन चालू होतं त्यावेळेला हलाहल बाहेर पडलं. आणि हलाहल कोण प्राशन करणार? ते जर कोणी घेतलं नाही तर पृथ्वीचा ऱ्हास होणार हे चित्र दिसू लागलं. आणि म्हणून शंकरांनी ते विष प्राशन केलंय. शतदा वंदन सदा शिवाला, शतदा वंदन सदा शिवाला, त्यागुण अमृत विष जो प्याला, त्यागुण अमृत विष जो प्याला, भस्म विलेपित त्याग सागरा, भस्म विलेपित त्याग सागरा, भव पार कराया शिवा स्मरा, भव पार या शिवा स्मरा. सांब सदा शिव, 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 अहो, ते विष भगवंतांनी, शंकर भगवानांनी प्राशन केलंय आणि ते त्यांच्या हृदयापर्यंत जाऊ शकेना. कारण हृदयस्थ परमात्मा कोण होता? तर प्रभू रामचंद्र होते. आणि ते कंठातून वरही येऊ शकेना, कारण वैखरीवरती रामनाम होतं. म्हणून ते विष कंठामध्येच राहिलंय आणि तो कंठ नीलकंठ झाला. मंडळी, जे असं कार्य करतात ना त्यांना सुद्धा निंदेचे घोट भोगावे लागतात बरं का, सोसावे लागतात. लोकांनी निंदा केली तरी त्यांची निंदा त्यांना मुखावाटे बाहेर काढता येत नाही आणि ती निंदा पोटातही जात नाही. असे ज्येष्ठ श्रेष्ठ काम करणारे असेही लोक असतात. हे आपल्याला ह्या प्रसंगावरून आपल्याला शंकर भगवानांकडून आपल्याला घ्यायचं आहे. दुसरं त्यांचं नाव आहे आशुतोष. अहो, चटकन प्रसन्न होणारी अशी ही देवता. म्हणून आपल्याला दिसतं की अनेक राक्षस कुळातील मंडळींनी त्यांची तपश्चर्या केलेली दिसते, कारण चटकन प्रसन्न होतो. त्यांचं दुसरं नाव आहे सदाशिव. सदाशिव हे नाव जो सतत वाणीवरती घेतो त्याला कधीही कोणतीही गोष्ट याला कमी पडत नाही. शंकरोती इति शंकरहा, म्हणजे जो सगळ्यांचं कल्याण करतो त्याला शंकर असं म्हणतात. म्हणून एक सुभाषितकार यांचं वर्णन करताना म्हणतात, पार्वती फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता, पवर्ग रचयता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी, पार्वती पते हर हर महादेव. आपल्या मराठी भाषेमध्ये प वर्ग, क वर्ग असे सगळे वर्ग आहेत, वर्ण आहेत. त्याच्यातला हा प वर्ग रचयता असं ही शंकर भगवानांची मूर्ती आहे. प म्हणजे पार्वती, फ म्हणजे फणी म्हणजे सर्प, बालेंदू म्हणजे चंद्राची चंद्रकोर जी आहे ती, भ म्हणजे भस्म आणि म म्हणजे मंदाकिनी. आणि ही प वर्ग रचयता मूर्ती असली तरीसुद्धा ती अपवर्ग प्रदायिनी अशी आहे. अपवर्ग म्हणजे मोक्ष देणारी अशी ही देवता आहे. आपण सुद्धा प वर्ग रचयता आहोत बरं का. प म्हणजे पगार, फ म्हणजे फंड, ब म्हणजे बोनस, भ म्हणजे भत्ता आणि म म्हणजे महागाई भत्ता. पण आपण अपवर्ग प्रदायिनी आहोत का हो? हे शंकर भगवान आहेत. म्हणून अशा शिवांच्या देवालयात आपण जायचं आहे आणि त्यांचं दर्शन कसं घ्यायचं आहे हो, त्याला सुद्धा शास्त्र सांगितलेलं आहे. शंकरांचं दर्शन घेताना प्रथम नंदिकेश्वराचं दर्शन घ्यावं आणि मगच शंकरांचं दर्शन घेण्यासाठी जावं. नंदिकेश्वराच्या उजव्या बाजूला आपण उभं राहावं. डावा हात त्याच्या अंडकोशाला लावावा, उजवा हात त्याच्या शिंगांवरती ठेवावा आणि मध्ये जो चौकोन तयार होईल त्यातनं शिवाच्या मूर्तीचं, शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असतं. असं का बरं करावं?
नवीन पिढी असं विचारत असते, ह्याच्यामागे काय शास्त्र आहे? ते आमच्या कीर्तनकारांचं काम आहे की त्यांना त्याच्या मागचं सायन्स किंवा शास्त्र जर सांगितलं तर ते त्यांना पटतं. बघा, नंदिकेश्वर म्हणजे नंदी बैल, त्याचा क्रोध असतो तो शिंगामध्ये असतो. ज्यावेळी त्याला क्रोध येतो तो शिंग उगारतो. बघा, म्हणजे क्रोध आहे. आणि अंडकोशाला हात लावायचा आहे, तिथे काम सांगितलेलं आहे. म्हणजे शिवशंकरांचं दर्शन घ्यायचं आहे तेव्हा काम क्रोध रहित जर आपण दर्शन घेतलं तर ते जास्त आपल्याला फलदायी होतं, त्याचा आपल्याला लाभ होतो. आणि ह्या शंकरांचं असं दर्शन घेताना नंदिकेश्वराचं, म्हणून त्याला असं म्हणतात की शृंग दर्शन असं त्याला म्हटलं जातं. मग त्यानंतर शंकरांच्या गाभाऱ्यात जावं, घंटानाद करावा, कारण शिवशंकर हे ध्यानधारणेसाठी बसलेले आहेत. आणि त्यामुळे आपण जसं एखाद्याकडे बेल वाजवून जातो त्याप्रमाणे शिवालयात जावं, तिथे त्यांच्या नावाचा गजर करावा, देवालयाच्या गाभाऱ्याची कडी वाजवावी, म्हणजेच ते जागृत होतील. पण तरीसुद्धा जागृत नाही झाले तर त्यांना प्रदक्षिणा घालताना शंकराच्या लिंगाच्या मागे एक देवता असते आणि ती म्हणजे पार्वती. तर तिथे तिच्या इथे चुटक्या वाजवायचे आणि तिला सांगायचं आहे की आम्ही येऊन गेलो, हे शिवशंकरांना सांग बरं. असं हे शिवाचं दर्शन घ्यायचं असतं. शिवाचं पूजन करायचं आहे ते अनन्य भावाने करायचं आहे. मग हा अनन्य भाव कसा असावा? शिवाला अनन्य होनी भजा, शिवाला अनन्य होनी भजा. तो गिरिजापती प्रसन्न शंकर, तो गिरिजापती प्रसन्न शंकर. होईल सुख कर तुला, होईल सुख कर. शिवाला अनन्य होनी भजा, शिवाला अनन्य होनी भजा, शिवाला अनन्य होनी भजा. सगे सोय रे धनी स्वार्थाचे, गुलाम सारे व्यवहाराचे. धनिकांता सुत कुणी न कुणाचे, धनिकांता सुत कुणी न कुणाचे. वैभव सकल नित्या, शिवाला अनन्य होनी भजा, शिवाला अनन्य होनी भजा. अहो सगळे सोय रे धन कांता, कोणी आपल्याबरोबर येणार नाही. येणार आहे ती फक्त आपली शिवभक्ती. म्हणून अशा शंकरांना अनन्यतेने भजा. अहो ही अनन्यता किती असावी, कारण शिवशंकर हे अत्यंत करुणामय आहेत. शिवकथेमध्ये एक कथा आलेली आहे शिवपुराणामध्ये की शिवपिंडीवरती गहू वाहिलेले असतात आणि ते गहू घेण्यासाठी एक घार येते. आता वास्तविक पाहता ती घार ते गहू घेऊन जात असते, पण तरीसुद्धा शिवशंकरांनी तिला शिवलोक दिलाय. मग का बरं दिला असं इतर भक्त मंडळींनी विचारल्यानंतर शिवशंकर सांगतात की ती जेव्हा गहू घ्यायला आली तेव्हा तिच्या पंखांचा वारा मला मिळाला आणि त्याने मी तृप्त झालो. इतके करुणामय असणारे असे हे शिवशंकर. अहो कितीतरी अशी उदाहरणं आहेत की प्रत्यक्ष राम आणि रावण हे दोन्ही शिवभक्तच होते ना. मग कोणाला काय द्यायचं हे नीतिमत्तेनुसार शंकरांनी ठरवलेलं दिसतं. रावणाला दिली श्री आणि रामाला दिले यश. म्हणजेच दोन्ही जरी भक्त असले, कारण त्यांनी रामलिंग स्थापना, रामेश्वराची स्थापना केलेली दिसते, त्यांचं स्तवन केलंय, पूजन केलंय. त्यानंतर दुसरं उदाहरण, माहेश्वरीच्या आमच्या लोकमाता, पुण्यश्लोक ज्यांना म्हटलं जातं त्या अहिल्यादेवी.
इतक्या शिवभक्त होत्या की त्यांच्या पत्रावर सहीसुद्धा त्या श्री शंकर म्हणून करत असत. अशी अनन्यता ही आपल्याकडे कधी येणार, आणि ती आली तर शंकर भगवानांची कृपा व्हायला वेळ लागणार नाही. यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपण शिवशंकरांचं पूजन करतो. आमच्या शिवाजी राजाने सुद्धा रोहिडेश्वराचं पूजन केलं होतं, आणि म्हणून स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांना यशप्राप्ती मिळालेली आहे. आत्ताचं उदाहरण, आमचे पंतप्रधानसुद्धा केदारनाथाच्या गुहेमध्ये उपासनेला बसलेच होते, आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत यश येत आहे हे आपण सर्वजण जाणतोच. म्हणून अशी अनन्यता जर शिवशंकरांच्या ठिकाणी ठेवली तर आपल्याला का बरं येणार नाही असं यश? का मिळणार नाही आपल्याला सुखसमृद्धी? आपण ह्याच्यासाठी समर्थ सांगतात की निशिदिनी साधू संग. हे मनात विचार येण्यासाठी काय करायला पाहिजे? तर संत संग केल्या तर आपल्याला हे विचार कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये राहतात. कारण संत सहवासामध्ये कायम हरिकथा, रामनामस्मरण, ईशस्तवन ह्या गोष्टी चालत असतात. अहो, संत संघाचा एवढा लाभ आहे की अगदी नास्तिक मनुष्याने अगदी मनाचं बोध हे मनाच्या श्लोकांचं पुस्तक जरी ठेवलं पर्समध्ये, वाचलं नाही, पण अहो 8 दिवसांनी अशी इच्छा होते उघडून तरी बघू. म्हणजे संत संघ हा श्रेष्ठ सांगितला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की निशिदिनी साधू संग. दास म्हणे पूजेच्या समयी, धिमिकिटी बाजे मृदुंग. कारण शंकर देवता हिला वाद्य संगीत हे अत्यंत प्रिय आहे. प्रत्यक्ष तांडव नृत्य करणारा असा हा देव आहे. म्हणून आपण ह्या शंकराची नित्य सेवा करावी, नित्य पूजन करावं, नित्य त्याचं भजन करावं. मग बाकी तुम्हाला व्रत वैकल्य काहीही करायला नको. फक्त शिवशंकरांचं नामस्मरण करा आणि त्याच्यावरती भार ठेवा. म्हणून शिवध्यानी शिवमनी जयाचा, शिवध्यानी शिवमनी जयाचा, घालून त्यावरी भार हो, घालून त्यावरी भार. सांभाळील तो योगक्षेमही, सांभाळील तो योगक्षेमही, जाल तरुणी भव पार हो, जाल तरुणी भव पार. म्हणून शिवशंकर ही देवता अत्यंत प्रसन्न होणारी, लवकर प्रसन्न होणारी आहे. म्हणून मनाला उपदेश करताना समर्थ आपल्या मूळ पद्यामध्ये सांगतात की शिवपद कमली भृंग मना, शिवपद कमली भृंग. मग असा हा भृंग जो जसा ज्याप्रमाणे प्रत्येक फुलावरती जात असतो, तसं आपलं हे कीर्तन विश्व हे एक कमळ आहे, आणि त्या कमळाचा मकरंद अनेक श्रोते आजही श्रवण करतायत. म्हणून हवे तेव्हा, हवे तेथे आणि हवे ते कीर्तन जर तुम्हाला ऐकायचं असेल तर फक्त एक बटन दाबा आणि ह्या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जसं शिवशंकरांवरती आपण अभिषेक करतो ना, तसा आपल्या धनाचा अभिषेक ह्या चॅनलवरती जर आपण केलात तर त्याचं सौख्य समाधान सगळ्या पुढच्या पिढीला सुद्धा मिळणार आहे. म्हणून हेच सांगताना मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ रामदास सांगतात, शिवपद कमली भृंगमना, शिवपद कमली भृंगमना, शिवपद कमली भृंग.
वा. दास म्हणे पूजेच्या समयी, दास म्हणे पूजेच्या समयी, दिमिगिटी वाजे मृदुंग मना, शिवपद कमली भृंग मना. शिवपद कमली नादिर दिर दिर तनन तोम तन दे रे ना, नादिर दिर दिर तनन तोम तन दे रे ना, नादिर दिर दिर तनन तोम. उदनीत दे रे ना तोम तन दे रे ना, उदानी दानी दे रे ना, दे रे ना, दे रे ना, नादिर दिर दिर तनन तोम तन दे रे ना. नादिर दिर तानी तोम तुम दिर दिर तानी तोम, नादिर दिर तानी तोम तुम दिर दिर तानी तोम. तिरकिट तुम धैता क्रान धाक्रान धाक्रान, नादिर दिर दिर तनन तोम तन दे रे ना, नादिर दिर दिर तनन तोम तन दे रे ना. नादिर दिर दिर तनन तोम तन दे रे ना, उदनीत दे रे ना तोम तन दे रे ना, उदानी दानी तदानी तोम तन दे रे ना, नादिर दिर दिर तनन तोम तन दे रे ना. नादिर दिर तानी तोम तुम दिर दिर तानी तोम, तिरकिट तुम धैता क्रान धाक्रान धाक्रान, नादिर दिर दिर तनन तोम तन दे रे ना, नादिर दिर दिर तनन तोम तनन तोम तनन तोम. कीर्तन परंपरेप्रमाणे एकदा भजन करूया आणि आख्यानाकडे वळूया. करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ चरणाचा, 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 करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. करंज ग्रामी द्वापार युगी, करंज ग्रामी द्वापार युगी, गवळ्याचे आदिस्थान हो, गवळ्याचे आदिस्थान. सोमनाथ त्या स्थानी प्रगटुनी, सोमनाथ त्या स्थानी प्रगटुनी, करीती जग उद्धरण हो, करीती जग उद्धरण. करंज गावी द्वापार युगामध्ये ही घटना घडलेली आहे. महादू नावाचा एक गवळी आणि त्याचा विवाह हा मालाईशी होतो. ही मालाई घरी गृहप्रवेश करते. पण ही मालाई कशी असते हो? अत्यंत शिवभक्त असते. त्यांच्या माहेरचं कुलदैवत असतं सोरटी सोमनाथ. आणि म्हणून पाठवणी करताना तिचे वडील तिला एक शिवलिंग देतात सोरटी सोमनाथाचं. घरी येते, सगळ्या घराचं व्यवस्था अगदी उत्तम प्रमाणे बघते. सासूबाईंची मर्जी राखण्याचा प्रयत्न करते. पण पूर्वीच्या सासवा
सुनेची एकही गोष्ट मनास येत नाहीये. होता होता दिवस चाललेत, पण पतीचं प्रेम लाभतंय. ह्या सुखावर सासूरवाशीण अनेक गोष्टी सहन करत असे बरं पूर्वी. होता होता दिवस चाललेत, 5 वर्ष विवाहाला होत आहेत, पण अजून पुत्र संतान नाही. अहो, जगी सर्व सुखी असा कोण आहे असं म्हणतात. आणि मग या मालाईला मात्र जिथे जावं तिथे बायकांची बोलणी खायला लागत होते, टोमणे खायला लागत होते. सासूबाई नातवंडाचं तोंड बघण्यासाठी अधीर होत्या, पण काही देवाने ते दान देत नव्हता. दररोज तिची सोरटी सोमनाथाची पूजन चालूच होतं, त्याची प्रार्थना चालूच होती. आणि एक दिवशी काय झालं, एके दिवशी शिवयोगी, एके दिनी शिवयोगी आणिला आपुल्या गृही महादुने, घालून भोजन प्रेमी, घालून भोजन प्रेमी, करुणी पूजन सती मालाईने. राम 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 हरे हरे राम 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 हदपते राम 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 रघुत्तम राम राम. एक शिवयोगी महादुनी म्हणजेच मालाईच्या पतीने घरी आणलाय आणि त्याचं स्वागत ह्या मालाईने केलंय. अहो, आनंदाने त्यांना भोजन घातलंय, त्यांचं पाद्य पूजन केलंय. आणि मनातली जी रुखरुख होती ती महादू आणि मालाई त्या शिवयोग्यांना सांगतायत की पुत्र संतान नाही, कुळाला वंश नाही, काय करावं. पण ते शिवयोगी सांगतात की मी आज इथे आलोय ते एक स्थान बघून. अहो, हे शिवयोगी द्रष्टे असतात, म्हणजे पुढे काय घडणार आहे हे ज्यांना ज्ञात असतं त्यांना द्रष्टे असे म्हटलं जातं. आणि ते सांगतायत की मला या भूमीमध्ये सोरटी सोमनाथाचं स्थान दिसत आहे. आणि मग ह्या मालाईला त्यांनी एक नेम सांगितलाय. सतीसी सांगे नित्य नेम, सतीसी सांगे नित्य नेम, मध्यरात्री वाळवंटी लिंग करून, कोणाही नकळत जाण, सोमनाथ अंतरी आठवावा. मालाईला ते नेम सांगतायत की बाळ, दररोज रात्री नदी किनारी जा, तिथे वाळुकेचं मृत्तिकेचं पार्थिव शिवलिंग तयार कर, त्याचं पूजन कर, त्याला दही भाताचा नैवेद्य दाखव. पण हे कसं करशील, कोणालाही नकळत करायचं आहे. हे व्रत अगदी तुझ्या पतीला सुद्धा समजता कामा नाही बरं. आणि हे व्रत केल्यानंतर काय करशील, हे व्रत तुला करायचंय ते थोडे थोडके दिवस नाही, तर 12 वर्ष हे तुला व्रत करायचंय. आणि मग शिवयोगी तिला सांगतोय, 12 वर्षे नेम करून, 12 वर्षे शिवपूजन, प्रगटेल तो प्रत्यक्ष त्रिपुरारी, सांगेल सकळ सविस्तरी, उपदेशी योगी राजा. तुझं हे व्रत 12 वर्ष झालं की प्रत्यक्ष तो त्रिपुरारी म्हणजे शंकर भगवान प्रकट होतील आणि पुढची कथा तुला सांगतील, सविस्तर सांगतील. आणि हा शिवयोगी अंतर्धान पावलाय. आता हिनी
नित्यनेम त्या ज्या शिवयोगाने सांगितला होता तसं करायला सुरुवात केली आहे. मध्यरात्री उठावं, दही भाताचा नैवेद्य घ्यावा, पूजे अर्चेसाठी सामुग्री घ्यावी, बेलाचं पत्र घ्यावं, दूध घ्यावं आणि असं दररोज रात्री 12 वाजता जावं नदीकाठी आणि शिवलिंग स्थापन करून त्याची पूजन करावं. भाव धरोनी आपुलासा देव करोनी, भाव धरोनी आपुलासा देव करोनी. करुणी तपस्या, 12 वर्षे करुणी तपस्या, शिणविली आपुली तरुण काया, शिणविली आपुली तरुण काया. कदापि जाईल भक्ती वाया, कदापि जाईल भक्ती वाया. शंकर पूजुनी आपुलासा देव करोनी, भाव धरोनी आपुलासा देव करोनी. 12 वर्ष तपश्चर्या केली, पण अहो एके रात्री पतीला जाग आली आहे. ही उठायला आणि त्याला जाग यायला. विचारलंय, पाण्याची तहान लागली म्हणून उठले असं सांगितलंय. पण अहो दररोज अशी कारणं शोधणं सुद्धा कठीण असतं. पण कोणालाही नकळत हे व्रत करायचं आहे. अगदी अशी वेळ आली की पती म्हणतोय, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय की माझ्यापासनं मूल होत नाही म्हणून इतर कोणाचा संग करायला जातेस का, हे सुद्धा तिने ऐकून घेतलंय. होता होता 12 वर्ष झाली आणि उद्या 12 वर्ष पूर्ण होणार. तर आदल्या दिवशी ऐसी 12 वर्षे तप करुनी, ऐसी 12 वर्षे तप करुनी, सोमनाथ पूजियला, बोले उदयिक यावे सोरटी सोमेश्वराला. तिने जे वालुकामय लिंग केलं होतं त्याच्यात प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले. नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि शंकर भगवान तिला सांगतायत की मलाही तुझ्या व्रताचरणाने मी प्रसन्न झालोय. तू माझं 12 वर्ष पूजन केलंयस, त्यात खंड पडू दिला नाहीयेस. तर तू उद्या सोरटी सोमनाथाच्या इथे पूजेला ये. आता ही मलाही म्हणते, अरे मी कुठे राहते आणि तुझं सोरटी सोमनाथ म्हणजे गुजरातमध्ये तुझं हे स्थान, मी कशी बरं येणार. सती मालाई बोले प्रभूला, सती मालाई बोले प्रभूला, येऊ कैसी तव भेटीला, येऊ कैसी तव भेटीला. पाठवीन मी विमान तुझला, चिंता न करी तू. पाठवीन मी विमान तुझला, चिंता न करी तू. बाळ, काही चिंता करू नकोस बरं. उद्या आम्ही तुला विमान पाठवतीन. त्या विमानात बस आणि ते विमान तुला माझ्या क्षेत्री घेऊन येईल. अत्यंत मनामध्ये आनंद झालाय, समाधान झालाय की मी ज्याची एवढी वर्ष तपश्चर्या केली आहे तो भगवान मला प्रत्यक्ष दर्शन देणार. दुसरा दिवस उजाडलाय, रात्र झाली आहे आणि नित्याप्रमाणे पूजा साहित्य घेऊन ही निघाली आहे. पण आज पतीने ठरवलं होतं हिला न कळत हिचा पाठलाग करायचा आहे
आणि ही नक्की कुठे जाते हे बघायचं आहे. पण मालाईला हे काहीच माहिती नव्हतं. ही त्या सोरटी सोमनाथाच्या ओढीने गेली आहे. विमान दिसलंय आणि विमानामध्ये बसली आहे आणि विमान आकाशमार्गाने जाऊ लागलंय. पण एवढ्यात त्या महादुनी म्हणजे तिच्या पतीनी त्या विमानाचा खालचा आस दांडा धरलाय आणि तिच्याबरोबर तोही तिथे गेलाय. विमान सोरटी सोमनाथाच्या देवालयाच्या इथे उतरलंय. पूजा साहित्य घेऊन मालाई देवळामध्ये गेली आहे. पण भगवंताचा गाभारा बंद. ती म्हणते, भगवंता दर्शनच द्यायचं नव्हतं तर कशाला मला इथपर्यंत आणलंस. पण भगवंत परीक्षा बघत असतो आणि तिच्या पुण्याईने तिला दर्शन होणार होतं, पण पतीबरोबर आला होता ना. म्हणून काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्याचे नेत्र गेले आणि मग हिला दर्शन झालंय. वरमब्रूही म्हणतायत की तू काहीही माग, मी तुला देईन. तेव्हा ती म्हणते, तुझं दर्शन झालंय हेच माझ्यासाठी खूप आहे. पण भगवंत असा भक्ताला सोडत नाही बरं. भक्ताने काहीतरी मागावं अशी भगवंताची आस असते. म्हणून मलाही सांगतेय की भगवंता तुला द्यायचंच असेल तर तुझे अनेक भक्त सगळीकडे राहतात. आमचं गाव म्हणजे बारामतीच्या जवळ असणारं सोमयाचं कारंज, तिथे लोकांना सुद्धा तुझं दर्शन हवं असतं. तर तू आमच्या गावामध्ये प्रकट व्हावंस, त्या सगळ्यांना दर्शन तुझं नित्य व्हावं एवढीच माझी इच्छा आहे असं म्हटलंय. आणि शंकर भगवानांनी तथास्तु म्हटलंय, अंतर्धान पावलेत. सती मालाई ही पुन्हा विमानामध्ये बसली आहे, पण अंधत्व आल्यामुळे पतीला समजलं नाही आहे. ही विमानाने परत घरी आपल्या आली आहे. पण सासू नणंद गावकरी सगळेजण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत की हिनीच माझ्या मुलाला कुठेतरी गायब केलं आहे. आणि सती म्हणवतेस, मग माझ्या मुलाचं असं वर्तन कसं करू शकतेस. आणि म्हणून आपल्या गावकरी सरपंच वगैरे बोलवले, न्यायनिवाडा सुरू झाला आहे. पण शंकर भगवानांनी हिला सांगितलं होतं की तुझ्या पाठोपाठच मी तुझ्या गावामध्ये प्रकट होईन बरं. पण मी नागरूपाने प्रकट होणार आहे. आणि हे तिला सांगितलं. पण इतक्या लगेच भगवंत येतील अशी कल्पना तिला आली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचा खोमड्या नावाचा जो गुराखी होता तो सगळ्या गुरांना घेऊन जंगलामध्ये चारण्यासाठी गेलाय. आणि तिथे शंकर भगवान प्रकट झालेत नागरूपामध्ये. आणि तिच्या माहेरची आलेली जी कपिला गाय असते तिच्या सडांना त्यांनी मुख लावलंय. आता हा तो गुराखी बघतोय. गुराखी तो पाहती समर्थांची, गुराखी तो पाही समर्थांची, हातातील बिरकावुनी कुऱ्हाडीसी, तोच पडली खोच मस्तकासी, गुप्त होई परचिंता कोमण्याची. जनावराला दुखापत होईल म्हणून हातात कुऱ्हाड होती त्या खोमड्यानी टाकले आणि तो घाव बसलाय तो शिवशंकरांच्या मस्तकावर बसलाय. शिवशंकर तिथून गुप्त होत आहेत आणि खोमड्या घाईनी सांगायला घरी आलाय. आणि तेव्हा सगळा वृत्तांत जेव्हा तो मालाईला सांगतोय तेव्हा ती म्हणते, अरे प्रत्यक्ष सोरटी सोमनाथ होते ते. आता मनामध्ये हळहळ वाटले की भगवंता तू येणार म्हणालास तरी मी सावध राहिले नाही. पण रात्री दृष्टांत झालाय आणि दृष्टांतामध्ये शंकर भगवान तिला सांगतायत. काय सांगतायत? जेथे केले दुग्धपान तेथे पाहिजे खणून, वालुकामय लिंग मीच जाण, अंतरी हे तू हाची.
अगं जिथे मी तुझ्या कपिला गाईचं दुग्धपान केलं तिथे खणून बघ, तिथे तुला वालुकामय लिंग सापडेल आणि ती माझीच पिंडी आहे. प्रत्यक्ष सोरटी सोमनाथच तो आहे. आणि इकडे न्याय निवाडा चाललेला असताना ती सांगून बघते की माझ्या चारित्र्यावर तुम्ही असं शिंतोडे उडवू नका, माझं शेवटचं एकदा म्हणणं तरी ऐकून घ्या. तिथे खणून बघा, तुम्हाला शिवलिंग सापडेल आणि मी म्हणते त्याच्या सत्यता तुम्हाला जाणवेल. म्हणून 1.5 पुरुष जवळजवळ खणून बघितलं, पण तिथे काही शिवलिंग सापडेना. पण तो जो गुराखी होता तो आपल्या बायकोला घेऊन तिथे खणायला लागलाय, कारण आपल्या मालकिणीची पावित्र्यता, पतिव्रता हे त्याला माहिती होतं. आणि खरोखरच हिला आता अग्नी म्हणजे तिला बांधून ठेवली होती आणि बाजूला सगळी लाकडं रचलेली होती, ती पेटवण्यात आली की इथे काही आता लिंग मिळत नाही आहे. पण जेव्हा त्या खोमड्यानी तिथे खणलं आणि तेव्हाच शिवलिंग प्रकट झालाय. पार्वती पते हर हर महादेव. आणि तिथून जी त्यांच्या मस्तकावरील गंगा, तो जो फवारा उडला तो मालाईच्या इथे, जिला अग्नी तिथे दावलेला होता तिथे गेलाय, तो विझलाय. एवढ्यामध्ये तिचा पती महादू आलाय. त्यांनी सांगितले की ही अत्यंत पवित्र अशी माझी पत्नी आहे, हिची शिवभक्ती इतकी आहे की प्रत्यक्ष सोरटी सोमनाथ आपल्या गावामध्ये आलेले आहेत, प्रकट झालेले आहेत. तिथे ही मालाई त्या सोरटी सोमनाथाला नमस्कार करते आणि तेव्हा ती सांगते की भगवन तुला एक द्यायचं असेल तर दे, की ह्या खोमण्याने तुला नजर चुकीने न कळत हा तुझ्यावरती घाव केलाय, म्हणून तुझं पूजन करण्याचा पहिला मान हा माझा गुराखी जो खोमणे आहे त्याला मिळावा. आजही ही कथा सोमयाचं कारंज ह्याच्या इथे घडते. तिथे शिवलिंगाच्या ऐवजी प्रत्यक्ष नागाची पूजा केली जाते. दर श्रावणी सोमवारी हा नागरूपामध्ये सोरटी सोमनाथ प्रकट होतात आणि आजही त्याच्या पहिल्या पूजेचा मान जो आहे तो खोमण्याच्या वंशजांना आजही दिला जातो. मंडळी, नक्की हे स्थान बघून या. आणि ह्या स्थानाची अशी आख्यायिका आहे की पहिलं दर्शन मालाईचं घ्यायचं आहे आणि मग सोरटी सोमनाथाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. अशी ही सोमयाचं कारंज इथे घडलेली कथा. अशी ही अत्यंत शिवभक्त असणारी मालाई. पण जसं मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात की शिवचरणांचा तुम्ही आश्रय घेतलात तर तुमच्या सुखाला काही कमी पडणार नाही. आणि म्हणून तुम्ही संत संग करा, त्याला आपल्या मनातल्या विचारांचा अभिषेक करा, असं आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतात. शिवपद कमली भृंगमना, शिवपद कमली नमक चमक अभिषेक करावा, निशिदिनी साधू संगमना, शिवपद कमली भृंगमना, शिवपद कमली भृंग. दास म्हणे पूजेच्या समयी, दिमिकिटी बाजे मृदुंग मना, शिवपद कमली भृंग मना, शिवपद कमली भृंग. झालेली कीर्तन सेवा ही शंकर भगवानांच्या चरणी अर्पण करून एक मागणं मागते. एक मागणे मागाया आले दारी, दे मजला श्री शंकरा दे मजला, श्री शंकरा दे मजला. नाम तुझे हे स्मरण्याला, नाम तुझे हे स्मरण्याला, शांती देई चित्ताला, श्री शंकरा दे मजला. नाम तुझे हे गायाला, नाम तुझे हे गायाला, सुंदर वाणी दे मजला, श्री शंकरा दे मजला.
रूप मनोहर बघण्याला, रूप मनोहर बघण्याला, दृष्टी देई नयनाला, श्री शंकरा दे मजला. नाम तुझे हे ऐकाया, नाम तुझे हे ऐकाया, नाद देतो श्रवणाला, श्री शंकरा दे मजला. नाम तुझे हे सांगाया, नाम तुझे हे सांगाया, स्फूर्ती शक्ती दे मजला, श्री शंकरा दे मजला. दीनहि दुबळा कोणी दिसता, दीनहि दुबळा कोणी दिसता, उदार करतो करण्याला, सद्बुद्धी ती दे मजला, श्री शंकरा दे मजला. हेच मागणे मागाया, हेच मागणे मागाया, उषाही आली दे तिजला, श्री शंकरा दे मजला, श्री शंकरा दे मजला, श्री शंकरा दे मजला. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडी आले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे, इच्छा हो तशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.